मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DMF यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आज जवळपास 3 मैदान आहेत, 2 ओपन आणि एक आदत दुसरा मैदान आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, काल रात्री जे खटावकरांचं 9-12चं ओपनचं मैदान आहे त्या ठिकाणी जे लाईव्ह लॉट निघाले त्यांचे त्या गटामध्ये किंवा त्या मैदानामध्ये कोणकोणते टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत किंवा त्यांचा गट कोणता असणार आहे याची पूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केली आहे. बघितली नसेल बघून घ्या. त्याच्यामध्ये एक प्रश्न पडला होता, आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंदकेसरी बकासूर. बकासूरची त्या मैदानामध्ये एकही चिठ्ठी निघालेली नव्हती. त्याच्यामुळे प्रत्येकाला प्रश्न पडला की बकासूर आज पाळणार का नाही. आणि आपण त्या आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बकासूरचं नियोजन हे 11 तारखेचं असण्याची जास्त शक्यता आहे. त्या पद्धतीने मित्रांनो, आपला सर्वांचा आवडता बकासूर आज मित्रांनो कोणत्याही मैदानामध्ये पाळणार नाही आहे. तर मित्रांनो, कोकरोड या ठिकाणी एक ओपनचं मैदान आहे. त्या ठिकाणी जी बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे तिथं कोण पाळणार आहे. तर मित्रांनो, बकासूरच्या दावणीला जे आता नवीन खरेदी महाराज दुसा महाराज जो घेतलेला आहे तो दुसा महाराज आपल्याला मित्रांनो कोकरोड या ठिकाणी त्या चिठ्ठीवरती आज मित्रांनो आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि पैरा देखील अतिशय सुंदर अशा पद्धतीचा आहे. दुसाची जोडी आज पळताना दिसणार आहे, ते म्हणजे कंदूरकरांचा राजा आणि महाराज. ही एक अतिशय सुंदर अशी गाडी आज मित्रांनो आपल्याला या कोकरोड येथील मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, बरेच जण सारखे त्या व्हिडिओला देखील मेसेज वगैरे कमेंट करत आहेत की बकासूर नक्की कुठं पळणार किंवा पाळणार आहे का नाही. तर मित्रांनो, आज बकासूर पाळणार नाही आहे. माझ्या मते 11 तारखेलाच बकासूर पळताना दिसेल. महाराज हा कोकरोड या ठिकाणी होणाऱ्या ओपनच्या मैदानामध्ये आज तुम्हाला मित्रांनो पळताना दिसेल. मित्रांनो, अपडेट आवडले असेल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.